मित्रांनो, आजची भूताची गोष्ट सांगण्यापूर्वी एक सत्य मुद्दा सांगतो. माझी कथा ऐकणारे 80% लोक असे आहेत की ते माझ्या कथेचा आनंद घेतात, पण त्यांनी माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नाही. जर तुम्ही त्या 80% लोकांमध्ये आहात तर तुम्हाला एक छोटेसे काम करावे लागेल. व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक सबस्क्राईब बटन दिसत असेल, फक्त त्या सबस्क्राईब बटनला दाबायचे आहे. बस एवढेच काम करायचे आहे. कृपया बेल आयकॉनही दाबा, कारण माझे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला सर्वात आधी कळेल. धन्यवाद. सो जा मेरे मुन्ना, सो जा मेरे मुन्ना, सो जा. रमेश एक रहस्यमय वस्तूचा मागोवा घेत असतो. नको जाऊस त्या घरात. आई, पण का? हे घर आपल्या जीवावर बेतलंय, शापित ठरलंय, शापित. आई, ती रहस्यमय वस्तू आणली नाही तर आपण संकटातून मुक्त होणार नाही. जीवन आपले सुरळीत जाणार नाही. नकोय ती रहस्यमय वस्तू. त्या खंडरामध्ये तिचं वात्सल्य आहे. ती उलटा तुझा घात करेल. त्याला त्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. ती वस्तू त्याच्या घराच्या सुरक्षतेसाठी महत्वाची असते. रमेश आई झोपायची वाट पाहत असतो. थोड्या वेळाने घराच्या बाहेर पडतो आणि आपण पाहून हे विधात्या, पाठीशी उभा राहा माझ्या. असे बोलून तो खंडराच्या दिशेने शोधण्यात यशस्वी झाला आणि सुरक्षितपणे घराबाहेर पडला. पण त्याच्या मागे भयानक छाया हसत होती.